मी आनंद शर्मा, चिकलठाणा उपासना केंद्रातून. मी बापूकडे जवळपास 3 वर्षापासून येत आहे. आणि कोणतेही शब्द कोणतेही शब्द मांडताना किंवा भावना व्यक्त करताना माझ्या मते शब्दरत्ने अत्यंत महत्त्वाची असते. कारण प्रभावी शब्दच असतात जे मनुष्याला मनुष्याशी जोडण्याचं काम करतात. पण अनुभव संकीर्तन करताना मात्र शब्दरत्न ही दुय्यम ठरते. कारण आलेला अनुभव हा मनुष्याच्या हृदयाशी, त्याच्या अंतर्मनाशी आणि त्याच्या भावनाशी जोडलेला असतो. त्यातल्या त्यात बापूविषयी आलेला अनुभव म्हटलं की कोणतीही पूर्वतयारी न करता शब्दरत्न अक्षरशः घडत जाते. बापूविषयी बोलताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की बापू हळूवारपणे आमच्या आयुष्यात कधी आले ते आमचं आम्हालाच कळलं नाही. अगदी अकोला इथून आमचं औरंगाबादला येणं, इथं आल्यानंतर शार्दूल दादाच्या घरात भाडेकरू म्हणून येणं आणि तिथंच बापूंचं आमच्या आयुष्यात येणं, सगळ्या गोष्टी अगदी नकळत घडत गेल्या. नाही नाही म्हणता म्हणता आम्ही कधी बापूमय झालो ते आमचं आम्हालाच कळलं नाही. तर मी आनंद शर्मा, चिकलठाणा उपासना केंद्रातून. खरं सांगू तर मी परिचय देताना मला मी म्हणणं थोडं नकोसं वाटते. कारण मी म्हटलं की त्यात अहमपणाची भावना येते. तर मी काय खाजगी संस्थेत काम करतो. आता खाजगी संस्था म्हटली की तिथं स्पर्धा, चढाओढ, तणाव आणि वरिष्ठांच्या आपल्याकडून आलेल्या अपेक्षा या सगळ्या बाबी आपसुकच येतात. तिथल्या आयुष्याबद्दल जास्त विस्तृतपणे सांगण्याची मला गरज भासत नाही. कारण बहुतांशी लोकांना त्याच्याबद्दल कल्पना असते. तर तिथल्या वर्किंग कल्चरनुसार आम्हाला दरवर्षी दैनंदिन कामाव्यतिरिक्त काही स्पेशल अशी टार्गेट्स दिली जातात. टार्गेट्स म्हणजे लक्ष्य दिली जातात. आणि इंजिनिअरिंग विभाग असल्यामुळे तंत्राशी निगडीत ते जास्तीत जास्त टार्गेट असतात. आणि दिलेल्या कालमर्यादेत आम्हाला ती पूर्ण करायची असतात. तर यावर्षी मला जे टार्गेट्स किंवा लक्ष देण्यात आलं होतं ते जवळपास अशक्यप्राय असंच होतं. अशक्य याच्यासाठी कारण मला जे टार्गेट्स देण्यात आलं होतं ते मला एक सिस्टीम किंवा ज्याला मशीन म्हणता येईल ती चालू करायची होती. ती जवळपास मागच्या 12 वर्षापासून बंद अवस्थेत होती. माझ्या आधी बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केले होते पण कोणालाच यश आलं नव्हतं. आता कोणी म्हणेल की ही मशीन चालू करणं म्हणजे कोणती मोठी गोष्ट आहे. कारण मशीन मॅन्युफॅक्चररला बोलवून किंवा त्यांच्या इंजिनियरला बोलवून त्यांच्याकडून सुटे भाग परचेस करून मला ती मशीन चालू करता आली असती. पण त्याच्यामध्ये एक कंडिशन होती. कंडिशन अशी होती की मला मशीन मॅन्युफॅक्चरकडून कोणतेही स्पेअर पार्ट्स परचेस करता येणार नव्हते. कारण मशीन मॅन्युफॅक्चरने जो अंदाजे खर्च अपेक्षित सांगितला होता ती मशीन चालू करायसाठी तो जवळपास 95,000 होता. आणि कॉस्ट कटिंगमुळे संस्था ती खर्च करण्यास तयार नव्हती. मोठ्या आत्मविश्वासाने मी कामाला लागलो. अगदी 1.5 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ती मशीन चालू करण्यात मला यश आले. पण बहुतेक माझा आत्मविश्वास मला नडला असावा. कारण ट्रायल घेताना जवळपास 1 तासाच्या फंक्शनिंगनंतर ती मशीन पूर्वावस्थेत आली म्हणजे बंद पडली. आता मी खूप निराश झालो होतो. कारण माझी 1.5 महिन्याची जी मेहनत होती ती जवळपास निष्फळ ठरली होती. माझा आत्मविश्वाससुद्धा ढळायला लागला होता. त्या दिवशी त्या नैराश्याच्या भावनेतच मी घरी आलो तर बापूंचे पादुकापूजन चालू होते. मी मोठ्या आत्मीयतेने, तळमळतेने आणि आकुलतेने बापूच्या प्रतिमेसमोर उभे राहून त्यांना प्रार्थना केली. म्हटलं, बापू, आता तुम्हीच मला याच्यातून मार्ग सांगू शकता किंवा मार्ग काढू शकता आणि तुम्हीच मला याच्यातून वाचू शकता. आणि काय आश्चर्य, अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अवधीमध्येच मला एक छानशी कल्पना सुचली. मी त्या आनंदातच झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी अति आत्मविश्वासाने आणि जोमाने कामाला लागलो. त्या आयडियाच्या भरोश्यावरच मी त्या सिस्टीममध्ये पूर्ण आमूलाग्र बदल केला आणि जवळपास 2 दिवसाच्या प्रयत्नामध्येच ती मशीन चालू केली. आज जवळपास 8 महिन्यापासून ती मशीन काहीही प्रॉब्लेम न येता चालू आहे. आणि त्याच्यामुळे संस्थेचे जवळपास 25,000 ते 30,000 लिटर पाणी हे दररोजचे वाचत आहे, जे पूर्वी सिस्टीम बंद असल्यामुळे ड्रेन वाटे बाहेर फेकल्या जायचं. तेव्हापासून माझा बापूवर अतिशय प्रगाढ विश्वास झाला. आणि आता कोणतेही छोटे असो किंवा मोठे काम असो, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मी बापूचे नामस्मरण करूनच ते कोणतेही काम चालू करतो. हरिओम अंबज्ञ.